गुड मॉर्निंग माय डियर स्टुडंट्स. तर आपण बघणार आहोत आपला कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल याचा प्रॅक्टिस सेट, शेवटचा प्रॅक्टिस सेट 4.3. याच्या अगोदर आपण दोन प्रॅक्टिस सेट 4.1 आणि 4.2 मध्ये ट्रायंगल कशा पद्धतीने कन्स्ट्रक्ट करायचे हे बघितलेले आहे. सो स्टुडंट, हा आहे तुमचा प्रॅक्टिस सेट 4.3. फर्स्ट एक्झाम्पल तुमच्या समोर आहे. काय आहे फर्स्ट एक्झाम्पल बघा. Construct triangle PQR in which angle Q is equal to 70 degree, angle R is equal to 80 degree and PQ plus QR plus PR is equal to 9.5 cm. आता एवढा मोठा प्रश्न बघून आणि 5 मार्काचा प्रश्न आहे एक्झाम मध्ये, त्याच्यामुळे बिलकुल घाबरून जाऊ नका. पैकीच्या पैकी मार्क्स तुम्हाला ह्या प्रश्नाचे इथे मिळणार आहे, ही माझी गॅरंटी आहे. तर सगळ्यात पहिले तुम्ही मी सांगते त्या पद्धतीने काय करा, रफ फिगर आपण इथे ड्रॉ करणार आहोत. आता रफ फिगर कशी ड्रॉ करायची बघा. आता आपल्याला त्यांनी ट्रायंगल कोणता ड्रॉ करायला लावला आहे, PQR. कोणता ड्रॉ करायला लावला आपल्याला, PQR. मग आपण काय करूया, एक ट्रायंगल ड्रॉ करूया. त्याला इथे मी P नाव देते. मग आता इथे मी Q आणि R द्यायला पाहिजे, पण तसं नाही करायचं. ही काय आहे, तुमची रफ फिगर आहे. ही तुमची रफ फिगर आहे. मग आता P, एखादा म्हणजे टीचर इथं QR, नाही तसं नाही करायचं. इथे तुमचा QR जो आहे, PQR, त्याचा तुमचा जो Q आहे तो इथे मिळणार आहे आणि तुमचा R जो आहे तो इथे मिळणार आहे. कशा पद्धतीने येणार ते पण मी तुम्हाला इथे समजावून सांगणार आहे. आता तुम्हाला एक्झाम्पल मध्ये काय दिले की Q तुम्हाला 70 डिग्री घ्यायचा आहे आणि R तुम्हाला 80 डिग्री घ्यायचा आहे. मग इथे आपल्याला 2 पॉइंट घ्यावे लागणार आहे. पहिले इथे समजा आपण नाव दिलं A आणि इथे नाव काय दिलं तुम्ही B. मग 70च्या निम्म किती झालं, 70च्या निम्मे किती झाले 35. म्हणजे हा A किती काढणार तुम्ही 35 डिग्री. हा 80, हा किती 80च्या निम्मे किती 40. म्हणजे हा काय करणार तुम्ही 40 ड्रॉ केला. मग आता सगळ्यात स्टेप बाय स्टेप कसं करणार, पहिले तुम्ही हा जो ए अँगल आहे तो पहिले हा जो बेस आहे तो बेस तुम्हाला काढायला लावलेला किती 9.5 सेंटीमीटरचा हा जो बेस आहे तो तुम्ही सगळ्यात पहिले मोजून काढणार आहे. पहिली क्रिया समजली, 9.5 सेंटीमीटरचा बेस काढला. त्यानंतर हा 35 डिग्री काढणार, इकडे जॉईन करणार. हा 40 डिग्री काढणार, मग इथे जॉईन केला. हे जॉईन केल्यानंतर काय करायचं आहे, ही जी लाईन आहे याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर आपल्याला काढायचा आहे. मग परपेंडिक्युलर बायसेक्टर काढल्यानंतर तुम्हाला ते जे परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे इथे मिळणार, याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर तुम्हाला इथे मिळणार आहे. निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन ते आर्क वगैरे काढून ते परपेंडिक्युलर बायसेक्टर अशा पद्धतीने तुम्हाला मिळणार. आणि नंतर इथे मिळाल्यानंतर हे पॉईंट जॉईन करणार आणि PQR बरोबर तुम्हाला 70 डिग्रीचा आणि 80 डिग्रीचा इथे मिळणार आहे. खूप सिंपल डायग्राम आहे. 5 आउट ऑफ 5 मार्क्स मिळवून देणारी डायग्राम आहे, त्याच्यामुळे बिलकुल टेन्शन घेऊ नका. सगळ्यात पहिली कृती काय करायची, तुम्ही 9.5 सेंटीमीटर माझ्यासोबत मोजून काढा. चला फटाफट. 9 आणि पुढे त्याच्या 5 लाईन्स बघा. हा झाला 9, हा झाला 9.5. ठीक आहे, काढा बरं माझ्यासोबत. हा 9.5 सेंटीमीटर आपण इथे मोजून काढलेला आहे. त्याला आपण नाव देऊया काय, 9.5 सेंटीमीटर. आणि इथे A आणि B नाव दिलेले म्हणून हा A आणि B. पुढची स्टेप काय, हा 35 डिग्रीचा काढायचा आहे. मग घ्या तुमचं प्रोटॅक्टर. हे घेतलं तुमचं प्रोटॅक्टर. कोण मापक घेतलेला आहे, किती 30च्या पुढे 5 लाईन्स. 10, 20, 30, 30 सांगितलं ना, 35 सांगितलं. मग 30च्या पुढे 5 लाईन्स. हा झाला तुमचा 35. ओके, 35 झालेला आहे. मग आपण तिथे डॉट केलेला आहे. आता काय करणार, तो आपण जस्ट इथे जॉईन करून देणार आहोत. मोठी लाईन पुढे ड्रॉ करा अशा पद्धतीने. ठीक आहे, हा झाला कितीचा तुमचा 35 डिग्रीचा अँगल. तिथे मी 35 डिग्री दिलं. ठीक आहे, ह्या नंतर हाफ B किती काढायचा रे तुमचा, हा B काढायचा तुम्हाला 40 डिग्री. किती काढायचा इथे 40 डिग्रीचा काढायचा आहे. मग आता 40 डिग्री घ्या बरं तुमचं परत प्रोटॅक्टर घेतलं. प्रोटॅक्टर ठेवलेलं आहे इथे. आता कुठून मोजणार रे, काही विद्यार्थी इकडनं मोजतात, जिथे ठेवलं त्याच्या अपोजिट साईडनी मोजायचं असतं, लक्षात ठेवा. 10, 20, 30, 40. मग हा 40 इथे आलेला आहे. इथे डॉट करून घेतला. डॉट करून घेतल्यानंतर ते मी जॉईन केलं अशा पद्धतीने. जॉईन केल्यानंतर मला एक पॉईंट मिळाला, पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळाला. आणि तिथे मी नाव काय देणार, तुमचं P नाव देणार. काय नाव देणार मी इथे, P नाव इथे देणार आहे. ओके, झालं इथपर्यंत क्लिअर सगळ्यांना. हा 40 डिग्रीचा काढलेला आहे. पुढे काय सांगितलं मी, पुढे सांगितलं ही जी लाईन आहे याचा आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर आता ड्रॉ करायचा आहे. परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करणं खूप सिंपल आहे. काय करतो आपण, त्याच्यामध्ये निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतो. मग आता आपण याच्या ग्रेटर दॅन हाफ डिस्टन्स घेऊया. घेतलं.
त्यानंतर तुमचं हे जे टोक आहे ते इथे ठेवा, इकडे एक आर्क काढा, एक इथं ठेवा, इकडे एक आर्क काढा, त्यानंतर दुसरं इकडे ठेवूया, आर्क अँड आर्क. ठीक आहे, झालं. परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं, एवढं लक्षात ठेवायचं. हा पॉईंट आणि हा पॉईंट जॉईंट करायचा. केला जॉईंट, त्याला तुम्ही नाव पण देऊ शकतात पाहिजे ते. आणि हा इथे 90 डिग्रीचा तुमचा इथे अँगल तयार झाला. 90 डिग्रीमुळे परपेंडिक्युलर बायसेक्टर झाल्यामुळे ह्या रेषेचे पी एचे 2 समान भाग झाले, हे आणि हे समान भाग झालेले आहे. ठीक आहे. त्यानंतर ह्या पण लाईनचा काय करणार तुम्ही, परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करणार. त्याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊया, ग्रेटर दॅन हाफ डिस्टन्स. ओके, हे झालं तुमचं ग्रेटर दॅन हाफ डिस्टन्स. परत बी पॉईंटवर ठेवूया, इकडे आर्क काढूया, इकडे पण एक आर्क काढूया. जरा खिचडी होईल पण काही प्रॉब्लेम नाही. इकडे एक आर्क काढूया आणि इकडे पण एक आर्क काढूया. दिसलं. हा पॉईंट आणि हा पॉईंट मला इथे जॉईंट करायचं आहे. लक्षात घ्या व्यवस्थित, नीट. खूप सिंपल डायग्राम आहे आणि इतकं छान प्रकरण आहे हे जॉमेट्रीचं, तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळतील. ठीक आहे. आता हे सगळे झाल्यानंतर याचे पण 2 समान भाग झालेले आहे. हे आणि हे 2 समान भाग झाले ह्या पी बीचे. कारण बायसेक्टर म्हणजे त्या रेषेचे 2 बायसेक्ट म्हणजे 2 समान भाग होतात. म्हणजे हा जर 10 सेंटीमीटर असेल तर हा 5 हा जर 6 असेल तर हा 3 सेंटीमीटर, अशा पद्धतीने. मग हे सगळं जॉईन केल्यानंतर तुम्हाला इथे 2 पॉईंट मिळालेले आहे आणि ते 2 पॉईंट काय आहे आपले, क्यू आणि आर. आणि मग आपल्याला मिळणार आहे आपला ट्रायंगल पी क्यू आर. ठीक आहे. मग आपण हा पी, हा क्यू इथे जॉईन केला, हा आर इथे जॉईन केला आणि ह्या दोघही साईड काय येणार आहे तुमच्या, मग सेम येणार आहे. म्हणजे आपल्याला हा ट्रायंगल अशा पद्धतीने पी क्यू आर जो काढायला लावला होता तो काढलेला आहे. 5 मार्क्ससाठी एक्झाममध्ये येणार आहे. खूप सिंपल आहे. तुम्ही पण ड्रॉ करून दाखवा आणि कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा की तुम्हाला ही डायग्राम ड्रॉ करता आली की नाही. सो स्टुडंट, आता आपण बघणार आहोत आपला नेक्स्ट एक्झाम्पल इन प्रॅक्टिस सेट 4.3. सो स्टुडंट, आता आपण बघणार आहोत आपला प्रॅक्टिस सेट 4.3 मधला सेकंड क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन तुमच्या समोर आहे. काय आहे सेकंड क्वेश्चन बघा बरं. द कन्स्ट्रक्ट ट्रायंगल XYZ इन विच y is equal to 58 degree, x is equal to 46 degree and perimeter of triangle is 10.5 centimeter. पेरिमीटर म्हणजे खालचा बेस दिलेला आहे. साधी गोष्ट आहे. आपण सगळ्यात पहिले नेहमीप्रमाणे रफ डायग्राम ड्रॉ करणार आहे. रफ डायग्राम मध्ये आपण जी पेरिमीटर आहे ती काय करतो, आपण बेस म्हणून घेत असतो. मग ही झाली तुमची पेरिमीटर. मग बेस काय घेणार आहे तुम्ही इथे, बेस घेणार आहात तुम्ही इथे, आपण आपल्या मनाने काही नाव देऊ शकतो. तो घेणार आहात तुम्ही 10.5 सेंटीमीटर. आणि ट्रायंगल कोणता तुम्हाला ड्रॉ करायला लावलेला आहे, ट्रायंगल ड्रॉ करायला लावलेला आहे XYZ. मग आता XYZ मध्ये तुम्ही ऑब्झर्व करा, XYZ जो आहे म्हणजे Z तुमचा इथे वरती येणार आहे. का, कारण तुम्हाला Y आणि Z हे 2 अँगल इथे दिलेला आहे बघा. आपण जर समजा इथे Z मांडला, हा तुमचा Y अँगल आणि हा तुमचा Z अँगल. ही तुमची रफ डायग्राम आहे, त्याच्यामुळे तुमच्या लगेच लक्षात येईल ही काय आहे, रफ फिगर. हा तुमचा काय येणार आहे, Y अँगल येणार आहे आणि हा Z अँगल येणार आहे. मग हा 46 डिग्री दिलेला आहे आणि हा किती दिलेला आहे, 58 डिग्री. 46 58 आणि हा आहे तुमचा Z. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला काय सांगितलं मी, हा 46 आहे म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे, इकडे पण एक अँगल अशा पद्धतीने ड्रॉ करावा लागणार आहे आणि इकडे पण एक अँगल ड्रॉ करावा लागणार आहे. पण तो किती, तो त्याच्या हाफ हाफ करावा लागणार आहे. समजा याला A नाव दिलं आणि याला B नाव दिलं. मग 46च्या हाफ, 46च्या हाफ किती झालं रे तुमचं, हा 23 डिग्री येईल. येते लक्षात तुमच्या. आणि हा 58च्या हाफ, 58च्या हाफ किती येणार आहे रे तुमचं, 58च्या हाफ आहे 29 डिग्री. 29 डिग्री आपला हा इथे येणार आहे आणि मग आपला ट्रायंगल इझिली मिळणार आहे. किती सोपं आहे. 5 पैकी 5 मार्क आरामशीर मिळू शकतात. चला फटाफट माझ्यासोबत कृती करा. पहिले काय करा, हा पूर्ण जो आहे बेस तो 10.5 सेंटीमीटर काढून घ्या बरं माझ्याबरोबर. चला 10च्या पुढे 5 लाईन्स घेतलं, स्केल घेतली सगळ्यांनी, कडा. हा 0, हा तुमचा 10, त्याच्या पुढे ह्या 5 लाईन्स. 10.5 सेंटीमीटर मोठी लाईन काढायची अशी व्यवस्थित, छान नाव द्या. 10.5 सेंटीमीटर नाव काय दिलं त्याला, A आणि B. पुढचं काय सांगितलं रे तुम्हाला, पहिले हा 23 ड्रॉ करावा लागणार आहे. हा जो A अँगल आहे तो किती ड्रॉ करायचा, 23. चला माझ्यासोबत लगेच तुमचं प्रोटॅक्टर घ्या. प्रोटॅक्टरमध्ये 23 डिग्री घ्यायचं आहे. मग आता इथे ठेवलं
20च्या पुढे 3 लाईन्स मोजणार कुठे तुम्ही, इकडनं इकडे मोजणार आहे. हा 10, हा 20 आणि हा 30, पण आपल्याला 23 पाहिजे. हा 20 आहे, त्याच्या पुढे 3 लाईन्स 1 2 3, हा झाला तुमचा 23. ठीक आहे. आता आपण हे जॉईन करणार आहे. ही लाईन जरा जवळ येते बघा, व्यवस्थित अशा पद्धतीने ड्रॉ करा. आलं. किती डिग्रीचा आहे हा, 23 डिग्रीचा. आता हा किती काढायचा, 29 डिग्रीचा. चला परत प्रोट्रॅक्टर घ्या तुमचं, इथे ठेवा बी पॉईंटवरती. 29 म्हणजे 30ला एकच लाईन कमी. हा तुमचा 0 10 20 30, 30च्या अगोदर एक छोटी लाईन कमी पाहिजे, म्हणून तो इथे आला. इथे डॉट करून घेतलाय आणि ते मी अशा पद्धतीने जॉईन केलेलं आहे. जॉईन केल्यानंतर मला काय मिळालं, मला मिळालेलं आहे झेड पॉईंट. काय मिळाला, झेड पॉईंट. हा किती काढला रे मी, हा काढलाय 29 डिग्री. इथपर्यंत क्लिअर सगळ्यांना. पहिले 10.5 सेंटीमीटर काढला, मग हा 23 काढला, नंतर बी अँगल आहे तो 29 काढला, ते दोघं जोडल्यानंतर झेड मिळाला. आता पुढची स्टेप तुम्हाला सगळ्यांना माहिती, याचा आपल्याला काय करायचं, अँगल बायसेक्टर परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचं आहे. परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे याच्या निम्म्यापेक्षा जास्त आपल्याला अंतर इथे घ्यायचं आहे. ग्रेटर दॅन हाफ, मोर दॅन हाफ डिस्टन्स घ्यायचं आहे. इथं ठेवलं, दिसतंय सगळ्यांना. इकडं आर्क काढला, इथं ठेवला, आर्क काढला, परत मी इथे ठेवला आणि आर्क काढला. आता हा आर्क छोटा झाला ना आपला, मग आपण काय करूया, परत एकदा याच्यावर ठेवून हा आर्क जरा याला जॉईन करून घेऊया. बघा, हा आर्क मी अशा पद्धतीने जॉईन करून घेतला. आणि मग काय झालं, हे दोन्ही पॉईंट जॉईन केले मी फक्त, हा आणि हा पॉईंट झाला. याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर झाला. याच्यामुळे काय झाले, याचे हे दोन समान इथे भाग झालेले आहे आणि हा तुमचा 90 डिग्रीचा आलेला आहे. ठीक आहे. इथे एक पॉईंट मिळालेला आहे. त्याच्यानंतर याचा पण आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करूया. याच्या ग्रेटर दॅन हाफ डिस्टन्स घेऊया. इट इज ग्रेटर दॅन हाफ. देन पुट इट हिअर, ड्रॉ अन आर्क, वन मोर आर्क हिअर. इथे ठेवणार, इकडे आर्क काढणार, इकडे आर्क काढणार अँड जॉईन इट. बघा, व्यवस्थित छान जॉईन करा तुम्ही. केलं जॉईन. ठीक आहे. हे जॉईन केल्यानंतर इथं एक पॉईंट मिळाला आणि तो झाला तुमचा XYZ. कसं काय रे, हा झेड आणि हे पॉईंट जॉईन करणार. हा जॉईन केला आणि हाही जॉईन केलेला आहे आणि मग एक ट्रायंगल मिळालेला आहे. हा किती मिळाला तुम्हाला, 46 डिग्री. हा किती मिळाला, 58 डिग्री. याला नाव काय देणार, हा तुमचा Y मिळाला आणि हा मिळाला Z. आणि मग ह्या ज्या दोन साईड्स आहेत ते काय आला तुमच्या, सेम आल्या. बघा किती छान आणि किती सोपी डायग्राम होती. 5 आउट ऑफ 5 मार्क्स मिळून देणारी ही डायग्राम आहे. सो अशा पद्धतीने तुमचा जो प्रॅक्टिस सेट 4.3 आहे त्याच्यातला सेकंड क्वेश्चन पण आपण झालेला आहे. आता बघणार आहोत आपला लास्ट क्वेश्चन. सो स्टुडंट, हा आहे तुमचा कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल प्रॅक्टिस सेट 4.3 आणि हे बघतो आहोत आपण लास्ट एक्झाम्पल. तर हे लास्ट एक्झाम्पल 4.3 मधलं तुमच्या समोर आहे. काय म्हणतात ते, कन्स्ट्रक्ट ट्रायंगल LMN in which M is equal to 60 degree, N is equal to 80 degree, LM plus MN plus NL is equal to 11 सेंटीमीटर. याचा अर्थ काय रे, ती यांची पेरीमीटर किती दिलेली आहे, 11 सेंटीमीटर दिलेली आहे. मग सगळ्यात पहिले काय करतो रे बाळांनो, आपण सगळ्यात पहिले रफ डायग्राम इथे ड्रॉ करत असतो. मग रफ डायग्राम अशा पद्धतीने मी इथे ड्रॉ करते. आता खूप सोपं झाले आणि तीनही एक्झाम्पल आपले सारख्याच प्रकारचे, त्याच्यामुळे आता काही अडचण नाहीये तुम्हाला काढायला. ही आहे तुमची रफ डायग्राम म्हणा किंवा रफ फिगर म्हणा. आता पेरीमीटर किती दिली, 11 सेंटीमीटर आपल्याला दिलेली आहे. नंतर ट्रायंगल काय आहे, LMN. MN हे अँगल दिलेले आहे ना, म्हणजे हा तुमचा इथं हा अँगल येईल आणि इथं हा अँगल येणार आहे. लक्षात येईल तुमच्या. हा M असणार आहे आणि हा N असणार आहे, म्हणजे हा काय येईल रे तुमचा, L असणार आहे. M किती दिलाय तुमचा, L दिलाय तुम्हाला 60 डिग्री. हा किती दिलाय रे N, हा दिला आहे 80 डिग्री. म्हणजे हा अँगल किती येईल रे तुमचा, याच्या निम्म 60च्या डिग्री किती येईल, हा 30 डिग्री. हा किती येईल, याच्या हाफ किती येईल, 80च्या हाफ 40 डिग्री. हे लक्षात येईल तुमच्या. याच्या हाफ हा काढायचा,
याच्या हाफ हा काढायचा, त्याला काहीतरी नाव द्या, ए आणि बी नाव दिलं, झालं. ही झाली तुमची रफ डायग्राम. आता याच्यावरून काढणार आपण आपली ओरिजिनल डायग्राम. खूप सिंपल, 5 आउट ऑफ 5 मार्क्स मिळवून देणारा हा क्वेश्चन आहे. चला स्केल घ्या, सगळ्यांनी घेतली, सगळ्यांनी स्केल. 11 सेंटीमीटर काढा माझ्यासोबत. हा आहे तुमचा 11 सेंटीमीटर. नाव काय देणार आहे त्याला? ए बी. चला नाव द्या पटापट, ए बी. काय द्या? 11 सेंटीमीटर. काढला? काढला सगळ्यांनी? चला आता काय घेणार पुढे? प्रोटॅक्टर. घेतलं सगळ्यांनी प्रोटॅक्टर. हा 30 डिग्री काढा बरं सगळ्यांनी, इथे ठेवा. पॉईंट ए वरती सगळ्यांनी प्रोटॅक्टर ठेवा. ठेवलं? मोजा बरं इकडनं. 0, 10, 20, 30. 30 काढला, डॉट करून घेतला. डॉट करून घेतल्यानंतर पुढं काय करायचं? हे जॉईन करायचं. सिंपल दिसतंय सगळ्यांना? हे मी जॉईन केलं. ठीक आहे. हा किती काढला मी? 30 डिग्री. हा किती काढायचा रे आता? 40 डिग्री. बी किती काढायचा? 40 डिग्री. चला मोजून घ्या बरं. इथं ठेवलं मी. मोजणार कुठून? इकडच्या. काही विद्यार्थी इकडून मोजतात, चुकीचं नाही मोजायचं, इकडनं मोजायचं. इथं ठेवलं तर याच्या अपोजिट साईडनी मोजायचं. 10, 20, 30, 40. 40 केल्यानंतर तो जॉईन केला मी. जॉईन केला. त्याला नाव देणार. काय नाव देणार? आपल्याला नाव मिळालेलं आहे एल. एल नाव दिलं. पुढची प्रोसिजर. हा किती काढला आपण? 40 डिग्री. याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायचा. व्हॉट इज मीन बाय परपेंडिक्युलर बायसेक्टर? टेकिंग ग्रेटर दॅन हाफ डिस्टन्स. याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आणि काय करायचं? त्याचा लंबदुभाजक म्हणतो ना मराठीमध्ये, ते काढायचा. इथे ठेवा, आर्क काढा. इथे ठेवा, आर्क काढा. परत इकडे ठेवून आर्क आणि परत इकडे ठेवून आर्क. अँड व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप? यू हॅव टू जॉईन दिस. व्हेरी सिंपल. केलं जॉईन? आपल्याला पॉईंट मिळून गेला बघा लगेच एक. आणि हा इथे 90 डिग्रीचा आला, म्हणून हा आणि हा सेम आलेला आहे. आणि हा पॉईंट आपल्याला इथे मिळालेला आहे एक. सेम याचा पण परपेंडिक्युलर बायसेक्टर काढूया. याच्या ग्रेटर दॅन हाफ डिस्टन्स घेऊया. दिस इज ग्रेटर दॅन हाफ. इथं ठेवूया, आर्क काढा. इकडं ठेवून आर्क काढा. दुसरं टोक इथे ठेवा, आर्क काढा. इथे ठेवून आर्क काढा. नेक्स्ट वन, हे आणि हे जॉईन करा. दिस अँड दिस. केलं जॉईन? इथं पॉईंट मिळाला, झालं आपलं कामच झालं. इथे 90 डिग्री. हे सेम आले. ओके. हे दोन पॉईंट आपण काय करणार मग? ह्या एल पॉईंटशी जोडणार. आणि मिळाला का? मधला ट्रायंगल काढायचा आपल्याला. काय? हा किती डिग्रीचा आला? 60 डिग्रीचा. हा किती डिग्रीचा आला? 80 डिग्रीचा. नाव काय रे त्याचं? त्याचं नाव आहे यम आणि याचं नाव यन. काय सांगितलं होतं त्यांनी आपल्याला? यल, यम, यन. मधला ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करा. आणि मिळाला. 5 आउट ऑफ 5 मार्क्स मिळून देणारा हा प्रश्न आहे. सो अशा पद्धतीने प्रॅक्टिस सेट 4.3 ते संपलेला आहे. आणि हे चॅप्टर पण आपलं 4 नंबरचं जे चॅप्टर आहे तुम्हाला भरभरून मार्क्स मिळवून देणारे हे जे चॅप्टर आहे ते पण संपलेलं आहे इथे. चला भेटूया आपल्या प्रॉब्लेम सेटसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ कसा वाटला जरा कमेंट सेक्शनमध्ये लिहा. आणि एक क्वेश्चन देते आहे मी तुम्हाला होमवर्कमध्ये, आणि तुम्हाला तो ड्रॉ करायला जमतो की नाही बघा. तर ह्या फिगरचं नाव आहे तुमच्या एक्स, हा आहे वाय आणि हा आहे झेड. इथं ए नाव द्या, इथे बी नाव द्या. नंतर सगळ्यात महत्त्वाचं हा घ्या तुमचा 80 आणि हा घ्या 70. मग हा किती घेणार रे आणि हा किती घेणार तो लिहा मला कमेंट सेक्शनमध्ये. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.